गाठे कापती चळचळा सर्व अंगी शरद कल्लोळ चालीला कपी विकळता मारुती राया बोलून 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 छक झाले. होय, कोण कोणासाठी बोलाले, कोण कोणाला सांगाले, बोलून बोलून छक झाले. आणि छक झाल्यास शरीराची अवस्था काय झाली महाराज? दोन्ही डोळ्यातून अश्रू येऊ लागले, सगळ्या अंगाला दर असणारा घाम फुटला आणि मारुती रायाला चक्कर येऊन पडावं अशी अवस्था त्या ठिकाणी बनली महाराज. जे करता कपीचे श्रीरामी प्रेम गले बरेच झाला मुलच्या बंद जे भावाची जाण विसरला. आता तो देव आहे महाराज. हा, घेशी तेव्हा देशी आईसा असं. हा, मारुती रायाची अवस्था कोणासाठी झाली? देवासाठी. हा, आणि मग देव किती प्रेम महाराज. ही मारुती रायाची अवस्था बघितली, ते रामाविषयीचं प्रेम बघितलं, भरतानं बघितलं आणि एवढं प्रेम मारुती रायाचं बघून इकडं भरताला असणार समाधी येते लागली. आपण ऐकायला येतो पण आपल्याला समाधी आपण घरचे उकाळे पकाळे करायचं. नाठवे ते हो गे व्रती नाठवे वर्णाश्रम जाती नाठवे जोजन संतती जरली व्रती श्रीरामा. भरत राजे ऋषी म्हणजे रामाच्या भक्तीमध्ये तल्ली. आणि वरून मारुती राया दिसले आणि आता एवढे ते प्रेम हृदयामध्ये पण रामाविषयी प्रेम दाटलं आणि त्या प्रेमामध्ये काहीच आठव राहिलं नाही महाराज. फक्त असणारा तू देव मी भक्त, तू देव मी भक्त. आपण कोण आहोत, आपण काय करायला आहोत, आपली संतती कोण ह्याचा जिथे आठव राहिला नाही. जडली व्रती श्रीरामा. नाठवे क्रिया कर्म नाठवे